धावा आतापर्यंत धावफलकावरती सध्या आपण पाहतो. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज इथून मात्र एकदम स्पोर्ट्स कळंबोली या टीमच्या माध्यमातून वापरला जाणार पाहावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आला अविनाश. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश भारत वॉच. अविनाशचा हा बॉल ऑन साईडला फटका टर्न केला. फिल्डर आहेत परंतु इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. सिंगल वरती समाधान मानावं लागतं. याला सर मित्रांनो समाजदारीचं क्रिकेट म्हटलं जातं. जो फलंदाज मोठे फटके मारतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि इथे बघा स्ट्रायकिंग इनला हार्दिक या खेळाडूला आता इथून मात्र आणलं जात आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल अविनाश निघाला. हो याही वेळेला टप्पा पडला आणि बॉलला अक्षरशः काटा बदलला. डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येते चौकार. हार्दिक आता थांबण्याचंच नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमॅननं आता इथे बघा बॅटिंग करणाऱ्या करंजा 11 करंजा या टीमसाठी आता धावा येऊ लागल्यात. चौकाराच्या मदतीनं आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो. बघा एकदम तर स्पोर्ट्स कळंबोली या टीमसाठी आनंदाची बाब आहे. कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतोय तर कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचे नामांकित खेळाडू सुभाष करे यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. ओ बॉल हवेत विकेट आली आहे आणि इथे बघा हार्दिक जो फलंदाज या मॅच मध्ये घातक बॅटर म्हणून ओळखला जात होता त्याची विकेट आता इथून मात्र अविनाशनं मिळवली आहे आणि बॅटर बाद झाला. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित दाखल झाला. बघा आता मोहितच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र फटकेबाजी केली जाणार. मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो याही वेळेला फटका तर जबरदस्त आहे परंतु तिथे बघा आउटफील्ड थोडीशी मित्र म्हणेल खराब होती आणि त्यानंतर हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. एकच धाव मिळणार. सिंगल वरतीच इकडे समाधान मानावं लागते. आता स्ट्रायकिंगला प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. ओरम क्रिकेट त्याचबरोबर बॉक्स क्रिकेट सुद्धा हा खेळाडू चांगलं खेळतो. शॉर्ट बॉल इथे बघा भरपूर टायमिंग होतं बॅटरकडे परंतु लाईन मिस केल्याने इकडे सुद्धा डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 2 आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा. मागील ओव्हर मध्ये धावा आल्या 11 आणि या ओव्हर मध्ये अविनाशनं धावा खर्च केल्या 6. शुभ बॉलिंग. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू. पिंटू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलं जात आहे. बघा आता पिंटूच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. पिंटू तयार झाला. त्याच्या स्पेल मधला पहिला बॉल हाताळण्याकरिता इथून मात्र पिंटू तयार होतो.
चला पिंटू घाई करावी लागेल कारण 10 टीमचा लॉट्स आहे म्हणूनच तुम्हाला इकडे फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ओ ह्या वेळेला इथे बघा पंच सांगतात अपशिक्ष बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात फैलावत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी डिसिजन दिला हा व्हाईट बॉल आहे. पिंटूला मात्र हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागतो. बॉल तयार झालाय पुढचा बॉल या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न इकडे सुद्धा लाईन मिस केली आहे आणि इकडे सुद्धा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी मागचा बॉल व्हाईट बॉल आला परंतु त्यानंतर आता पिंटू इथून मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार ओ याही मुवमेंटला आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता प्रत्येक डॉट बॉल खरं तर करंजा या टीमसाठी डोकेदुखी ठरला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मीडियम पेसर गोलंदाज पिंटू बघा कधी बॉल रिलीज करतात हे बॅटरला सुद्धा समजत नाहीये. चांगली बॉलिंग ओ याही वेळेला लगातारचा तिसरा बॉल डॉट अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पिंटू यांचं कौतुक करावं लागेल आणि याही मुवमेंटला विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे बॅटर बाद झालेत. न्यू बॅटर इंडिया नंबर 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. देवा हवे आता देवाची हवा इथून मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल का. देवाच्या माध्यमातून मोठे फटके इथून मात्र मारले जातील का पाहावं लागेल कारण धावा धावफलकावरती थांबल्यात. धावांची गरज आहे करंजा या टीमला. बॉल तयार होतोय. ओ याही वेळेला गोल्डन स्पॉट वरून खरं तर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. डाव्या हाताचे गोलंदाज आपण म्हटलं तर त्यांच्याकडे एक नॅचरल कट असतो आणि इकडे बघा त्याचा उपयोग हा गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पिंटू यावेळेला देखील बॅटच्या आतली कडा लॉंग स्टॉपला प्रोटेक्शन आहे आणि इकडे सुद्धा सिंगलच मिळणार आहे. एका जागेवरती आता इथून मात्र समाधान मानावं लागतंय. प्रणवने आता त्याची बॅट चेंज केली आहे. तेव्हा आता बॅट चेंज केल्यानंतर मात्र त्याचा गेम इथून मात्र फास्ट होईल का कारण हा तोच प्रणव आहे याने अक्षरशः युवा प्रीमियर लीग मध्ये आपल्या बॅटिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल ओ याही वेळेला अक्षरशः या बॉलला खोदून काढलंय. एकदा तर कम्प्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागतं. काय गोलंदाजी राहिली. पिंटूची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला मुळीच हरकत नाहीये. एक षटक हाताळलं आणि फक्त आणि फक्त त्यानं 3च धावा इकडे खर्च केल्या. सुपर बॉलिंग लास्ट जवाब गोलंदाजी वा पिंटू वा. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन गण्याच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. अजूनही येणारे 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत.
ओव्हर नंबर 4चा पहिलाच बॉल इकडे सुद्धा लाईन मिस केली आहे आणि याही मुवमेंटला डॉट बॉल आला. एकदम तर स्पोर्ट्स कळंबोली या टीमची बॉलिंग लाईनअप आहे ना ती भरपूर स्ट्रॉंग आहे. ओ यावेळेला उंच माझा झोका बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन शॉट बाहेर. जसा आला तसाच बॉलला फेकून दिलाय सीमा पलीकडे. बस काय भावा मिळाला 6 धावा. सव्वीस धावा धावफलकावरती आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हो पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न. त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाहीये. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात परंतु बॉलला थांबवू शकला नाहीयेत. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 26 मध्ये आता 4 ऍड करा. धावा झाल्या 30 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती मोठे फटके आता इथून मात्र प्रणवच्या माध्यमातून मारले जाणार आहेत. ओ पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं आणि या मुवमेंटला डॉट बॉल आला. याही मुवमेंटला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक प्रणवचा वार. सारेसगार बॉल सीमा पार. षटकार. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला बॉल द्या. आयुष्यक बॉल द्यायचा. ओ पुन्हा एकदा सुरुवात खराब झाली परंतु शेवट गोड करणारा हा फटका. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी करत असताना प्रणव आपल्याला पाहायला मिळाला. बघा सुरुवातीला संघर्षाची लढाई त्यांची सुरू होती परंतु जशी काही ओव्हर नंबर 4ला सुरुवात झाली त्या ओव्हर मध्ये अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज प्रणव. जबरदस्त बॅटिंग. 42 धावा झाला विजयासाठी. 43 धावांचं लक्ष्य आहे. चला पंचांना तिकडे पाणी पुरवा. नेक्स्ट मॅच टॉस साठी कॅप्टन आता यायचंय. सोनारी आणि अलिबाग साई झारखंड.
चला नेक्स्ट मॅच कॅप्टन टॉस साठी यायचं सोनारी आणि अलिबाग साई झालखंड. चला अलिबाग साई झालखंड टीमचे कर्णधार इकडे आलेले आहेत. सोनारी संघ. चला आता आपण इकडे टॉस करणार आहोत. चला दुसऱ्या डावाला आता इकडे सुरुवात झाली आहे. कळंबोली संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. ओ यावेळेचा पहिलाच बॉल विथ टर्न खेळायचा होता परंतु इकडे लाईन मिस केली आहे आणि या मुमेंटला डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. समोरून बॉल बाहेर काढला. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. भावेचा बॉल इकडे लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे. पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. 100 धावा आता धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. ओ याही वेळेला प्रचंड वेगाने बॉल हाताळला होता परंतु इथे बघा पंच सांगतात वाईट +4 बाईच्या स्वरूपामध्ये हा सावकार आला आणि सन्माननीय आदरणीय स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू बाबांच्या बॅनरला खरं तर मानवंदना देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बाबांच्या भरपूर आठवणी आहेत आणि आज मात्र बाबा आपल्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा इथून मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने दिला जातो. स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेबांची देखील ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर यंदाच्या पर्वाचे RPL चे मुख्य आयोजक महेश दादा कडू हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवरती तब्बल आता 5 धावा काउंट केल्या जातात आणि टीमच्या सांघिक धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय भावेश. ओ याही वेळेला लाईन चांगली आहे काना जवळून या बॉलची पिचिंग झाली आणि बॅटरला आता इकडे शांत ठेवला. आता मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. ओ याही मोमेंटला वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. श्री सिद्धिविनायक कलामंच सोनारीला भेट देणारा फटका बॉलला पाठवला स्टॅन डिलिव्हर 6 धावा षटकार. काय जबरदस्त फटका होता धडक बेधडक आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आल्या. पुन्हा एकदा ओ माय गॉड सफल झाले आणि सफल सुद्धा होत आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. यस वेलकम व्हॉइस ऑफ मुलेखंड शंतनु चव्हाण आमचे समालोचक मित्र आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आज मात्र त्यांनीच अलिबाग साई झालखंडचा संघ मेंटॉर आहेत त्या टीमचे मॅनेजर आहेत. वेलकम शंतनु. ज्या पद्धतीने बघा एक फरकी पट्टूच्या अगेन्स्ट जे फटके मारले जातात ना तशाच प्रकारचे फटके आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर मारतोय.
कौतुक करावं लागेल आधीच ज्या पद्धतीने त्याने हे 2 बॉलवरती 2 षटकार ठेवलेत. याही वेळेला लॉर फुलटॉस होता, फक्त दिशा दिली आणि इकडे सिंगलच मिळणार. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. 19 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया आता या बॉलवरती काय घडेल. यावेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, काठी काढली, विकेट आली आहे आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडाशो मोबदल्यात धावफलकावरती धावा झाल्यात 19 धावा. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात झाली आहे. बॉलर आता तयार होतात. पाहूया आता या बॉलवरती इथून मात्र काय घडणार आहे. 19 धावा खरं तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये आधीचा रोल हा अप्रतिम राहिला. बघा करंजा संघ आपला 12वा खेळाडू कुठे जातोय समजतच नाहीये. त्याला काय घाई लागली आहे विचारावं लागेल. प्लीज 12वा खेळाडू करंजा टीमचा इकडे यायचंय. बॉल तयार. पुन्हा एकदा याही वेळेला फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीचा स्वॅक आणखीन एक षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. खर तर मागच्या डावामध्ये प्रणवने जबरदस्त बॅटिंग केली आणि या डावामध्ये आता या धावांचा पाठलाग करत असताना 43 धावांचा आधी हा खेळाडू धुमाकूळ घालतोय. चेंज ऑफ पेस. खर तर थोडीशी गती कमी दिली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. ओ माय गॉड, रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली. नाशिक एंडचा बॅटर आधी अर्ध्या क्रीज पर्यंत आला होता परंतु त्यानंतर विकेट किपरला बॉलला गॅदर करता आलं नाहीये आणि इकडे बघा रनआउटचा जो चान्स होता तो चान्स इकडे गमावला. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा झाल्या 26 धावा. पुन्हा एकदा फुडात टाकला होता आणि याही बॉलला पाठवलं श्री सिद्धिविनायक कला मंच स्टँड मध्ये. षटकार. 26 मध्ये आता 6 धावा ऍड केल्यानंतर धावा झाल्या 32.
आता विजयासाठी तुम्हाला धावा करायच्यात फक्त 11. 14 मध्ये 11 करायच्या आहेत. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. एका साईडला आधीनं खरं तर धुमाकूळ घातले तर दुसऱ्या साईडला अमन आता तुटून पडला. 2 आलेत. लगातारचा तिसरा येईल का? तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं बाबा 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 कवरा मोठा यो छक्का. 6 रन. बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 षटकार मारणारा या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरला. नाव आहे अमन आणि गाव आहे कळंबोली. जबरदस्त बॅटिंग. वेल प्लेड अमन. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच